गुरु किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण एका मंदिरावर जाणार होतो आणि ते हेच मंदिर आहे। एकदम सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये असं हे मंदिर आहे। या मंदिराचं नाव आहे गुगळा देवी मंदिर। हे देऊळगाव राजापासून हार्डली 2 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे। या मंदिराचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो अतिशय एकदम सुंदर असा आहे। तुम्ही इकडे बघू शकता, इथे गाई गुरांचा त्यांनी मोठा एक गोठा तयार केलेला आहे आणि इथं बरेच पर्यटक हे फिरण्यासाठी येत असतात आणि देवांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। तसंच तुम्ही इकडे पाहू शकता, तुम्ही इकडे प्रसाद इकडे दाखवा। अशा प्रकारे आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। आता मी तुम्हाला मंदिराचा संपूर्ण एरिया दाखवतोय। हे बाहेरचं गेट आहे मंदिराचं। या रोड कडून तुम्ही सरळ आत येऊ शकता। माझ्यासोबत हा माझा भाऊ आहे इंजिनियर प्रसाद, हा पुण्याला इंजिनिअरिंग करतो। हे आमचे काका। आज आम्ही सर्व फॅमिलीसह आज भाऊबीजेच्या दिनानिमित्त आम्ही गुगळा देवी मातेचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि आता अगदी 20 मिनिटं पहिले आमचा प्लॅन तयार झाला आणि आम्ही इकडे लगेच दर्शनासाठी निघालो। इथे बघा तुम्ही, लहान मुलांना खेळण्यासाठी पण खूप सुंदर असं गार्डन तयार केलं आहे आणि लहान छोटे छोटे मुले गार्डन मध्ये खेळत आहे। आता इथला बाहेरचा एरिया तुम्हाला दाखवतो। लिंबाची झाडं आहेत आणि आपण आता दर्शन घेण्यासाठी आत जाणार आहोत। गुगळा देवी माता मंदिर हे मेन असं एंट्रन्स गेट आहे आतमध्ये जाण्याचं। आणि ते बघा, हे बुरुज आहे मोठे मोठे 2। आरती सुरू झाली आता। गुगळा देवी मातेची आपल्या नशिबाने आरती सुद्धा आपल्याला मिळणार आहे। आता आरती सुरू झाली, आपण जाऊन आतमध्ये आरती घेऊया। चला माझ्यासोबत तुम्ही। आतमध्ये आलोय आपण। हा कॅम्पस आहे। तुम्ही सुद्धा देवी मातेचे दर्शन घेऊ शकता इथून व्हिडिओ मधून। चला आपण वरती जाऊया दर्शन घ्यायला।
अशा प्रकारे आपण गुगळा देवी माता मंदिर येथील दर्शन घेतलेले आहे. आपल्याला आरती पण भेटली आहे आणि आरती करून आपण आता इकडे होमाकडे आलो आहे. हा होम आहे आणि इकडे छोटस एक बाल उद्यान केलेलं आहे छोट्या मुलांसाठी. इथे बसण्यासाठी एक सुंदर अशी व्यवस्था आहे. खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे. तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि आता आपण पुढे जाऊया. इथे पिण्याची पाण्याची टाकीची व्यवस्था केलेली आहे. सरस्वती उद्यान तुम्ही वाचू शकता. इथं स्वर्गीय सरस्वती दत्तात्रय मीनासे देवराजा यांनी या उद्यानासाठी योगदान दिलेलं दिसतंय आणि आतमध्ये खूप सुंदर असे फुलं आहेत. हे लॉक असल्यामुळे आपल्याला जाता येणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला इथून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा इथं खूप सुंदर असे छान छान गुलाबाची फुलं आहेत आणि वेगवेगळ्या कलर पांढऱ्या कलरचे आहेत. बघा सगळे आतमध्ये. इकडे पण खूप सुंदर असे फुलं आहेत. असं हे उद्यान आहे एकदम सुंदर आणि एकदम निसर्गरम्य असा परिसर आहे. या परिसरामध्ये आल्यानंतर एक असं आत्मिक समाधान लाभतं आणि मनाला एक शांती लाभते की इथून लवकर घरी जावंसं वाटत नाही. इथे आल्याच्या नंतर बरंच आपल्याला बघायला नवीन नवीन गोष्टी भेटतात. तेव्हा इथं हे कमळ आहे ना प्रसाद, हे बघा इथे कमळ आहे. बघा किती सुंदर आहे. एक कमळ आता फुलण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि इकडे पण आहे. इकडे पण हे पण एक उद्यान आहे इथं आणि आतमध्ये इथे बघा इथे किती सुंदर असं नाव श्री गुगळा देवी लिहिलेलं आहे. आणि हे बघा हे जे झाड आहे, हे झाड कशाचं आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. बघा याला किती सुंदर अशा शेंगा आलेल्या आहेत. खूप सुंदर अशा शेंगा आहेत. आपण ती शेंग तोडणार नाही. तर देवाचे याच्यामध्ये त्यांनी खूप जपून ठेवलेल्या शेंगा आहेत, त्याच्यामुळे आपण तोडणार नाही. आणि खूप सुंदर आहे असं एकदम. आता आपण अजून बरंच काही पुढे जाऊया बघण्यासाठी. आता आपण इथे जे प्रसिद्ध विहीर आहे त्या विहिरीकडे निघालो आहे. त्या विहिरीचं एक खासियत असं आहे की ते पाणी पिण्यासाठी खूप असं गोड असं मधुर आहे आणि त्या पाण्याचा इथे आल्यानंतर सर्वजण आस्वाद घेत असतात. या उद्यानाच्या पाठीमागील भागामध्ये ती विहीर आहे. बघा किती सुंदर असं वातावरण आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि या वेळेला निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आलोय. आता आपण विहिरीकडे जातोय. ही विहिरीचं एक खासियत आहे आणि सर्वजण या विहिरीला इथे आल्याच्या नंतर भेट देत असतात. आपण पण जाऊया. देवी मातेची विहीर आहे. हे बघा पुरातन काळामध्ये बनवलेलं आहे. बघा पाणी आणि विहिरीमध्ये जाण्याचा हा रस्ता पहिला. बघा इकडे ही इकडून एंट्रन्स आहे, आतमध्ये पायऱ्या आणि इथून या विहिरीमध्ये ही अशी विहीर आहे. बघा किती स्वच्छ पाणी दिसतंय आतमध्ये. बघा या साईडने मी तुम्हाला जाऊन दाखवतोय की तो जो बाहेरचा एंट्रन्स आहे तिकडून
हे बघा आतमध्ये, इथून आतमध्ये उतरायचं. म्हणजे किती सुंदर अशी कलाकृती यांनी केलेली आहे. हे मागचा भाग आहे मंदिराचा. आता आपण जाऊया समोर तिकडे. सुस्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय मथुराबाई रामकिसन म्हस्के, गिरोली खुर्द यांच्या स्मरणार्थ बाल उद्यान गुगळादेवी मंदिर परिसरात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. येथील खेळांची साधने केवळ 12 वर्षाखालील मुलांकरता हे खेळण्याचं साधन आहे. आणि ते छोटे मुलं आहे. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. ही माझी बहीण आहे, डेन्मार्कला राहते, युरोप कंट्रीमध्ये. आणि हा तिचा छोटा मुलगा आहे. हे बघा इथे किती छान छान असे खेळण्यासाठी लहान मुलांना केलेलं आहे. हा एक पार्क आहे इथे. या पार्कला काही नाव नाही दिलेलं, परंतु इथे मेहंदीचे वगैरे झाडं आणि खूप सुंदर असा पार्क आहे. किती सुंदर असे झाडं लावलेली आहेत या पार्क मध्ये. हे बघा ही झाडे, बसण्यासाठी व्यवस्थित सुंदर अशी जागा. आणि हा फोटो पॉइंट आहे इथे. वाव, हे झाड किती सुंदर आहे बघा. इकडे काय दिलं यांनी, झाडांना हात लावू नका, फुले तोडू नका, खाली पडलेली फुले उचलू नका, कारण आपण ती चोरून तोडली आहे असे वाटते. सूचना दिलेली आहे तिथे. हा फोटो शूट करण्यासाठी पॉइंट आहे. मोठ्या व्यक्तींकरता झोका आहे खेळण्यासाठी. प्रत्येकाला आनंद लुटता यावा, प्रत्येकाचा आनंद भरभरून व्हावा याकरता इथे सर्वांसाठी व्यवस्था अशी करण्यात आलेली आहे. श्री क्षेत्र गुगळादेवी मंदिर. आमच्या आजीचं वय हे 80 वर्ष असल्याने आजही ती एकदम फिट आहे. आजोबा पण 100 वर्षाचे आहेत आणि अजून शेतात जातात. दात पण त्यांचे चांगले, तुम्ही सकाळी बघितले एकदम. म्हणून कुठलंही व्यसन करण्या अगोदर तरुणांनी विचार केला पाहिजे. आजही ते 100 वर्षामध्ये एवढे फिट आहेत. त्यांना कुठला अद्यापर्यंत असा मोठा कुठला आजार झालेला नाही. त्यांना बिडी व्यसन, तंबाखू, कुठलं दारूचं वगैरे कुठलं व्यसन नाही. आजीला पण आमच्या कुठलं व्यसन नाही, तंबाखू वगैरे काही खात नाही, इव्हन सुपारी सुद्धा खात नाही. आणि आमच्या घरात जेमतेम सर्वच मंडळी निर्व्यसनी आहे. मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे. आज हा पहिला ब्लॉग मी एवढा मोठा आज बनवलाय. नक्की तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे सांगा. म्हणजे अजून चांगले चांगले आमचे जे बुलढाणा जिल्हा देऊळगाव तालुका आहे, सध्या बालाजी महाराजांची इथे यात्रा सुरू आहे आणि खूप लांबून लांबून लोक येतात बालाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. उद्या आपण जाऊया दर्शन घेण्यासाठी. पण नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला, कारण की तुम्ही सांगितल्यानंतर अजून मला असे ब्लॉग करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि नक्कीच आपण अजून ब्लॉग करण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला अजून एक सुंदर अशी गोष्ट मी दाखवायची विसरून गेलो. आमच्या प्रसादनी थोडी दाखवली होती पहिले स्टार्टिंगला, पण हा गायींचा गोठा आहे बघा. इथं किती गायी आहे आणि प्रत्येक वेगवेगळ्या गायी दिसतात एकदम बघा. वाव, खूप सुंदर आहे. अरे कुत्रा पण आहे इथे गायींचं रक्षण करण्यासाठी. खंडोबा महाराज बघा किती गायी आहेत. बापरे, भरपूर गायी आहेत. कार पार्किंग करण्यासाठी बघा इथं असे नंबर दिलेले आहेत. 10, 9, 8, 7, 6, 1, 2, 3 असे सर्व असं सिस्टमॅटिक एकदम सुंदर असं मंदिराच्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते खूप सुंदर आहे आणि मनमोहक आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला खरंच एक आत्मिक समाधान लाभेल. नक्की तुम्ही इथे या आणि अवश्य भेट द्या आणि तुम्ही पण आनंद साजरा करा. खरंच इथं खूप असं सुंदर बघण्यासारखं ठिकाण आहे. नक्की तुम्ही या.
अशा प्रकारे आज आपल्या वीरू किड्स एज्युकेशन चॅनल वरती आज आपण पहिला गुगळादेवी माता मंदिर येथील मातेचं दर्शन घेऊन आपण पहिला ब्लॉग तयार केला। तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला हे नक्की कमेंटद्वारे कळवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करा, शेअर करा। खूप खूप धन्यवाद सर्वांचे।